सीएनजीच्या तुटवड्यामुळे उद्या दुपारपर्यंत मुंबईकरांचे हाल। मुंबई ठाणे नवी मुंबईत 164 सीएनजी पंप सध्या बंद। घरगुती ग्राहकांना अखंडित पुरवठ्यासाठी कंपनीचं प्राधान्य। नेरूळमध्ये शिवरायांचा पुतळा अनावरण केल्यामुळे अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल। तर शिवरायांसाठी किती गुन्हे अंगावर घेईन, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंकडूनही अमित ठाकरेंचं कौतुक। शिवभक्तांच्या आंदोलनापुढे पुण्यातील प्रशासन नमलं। खडक तहसील कार्यालयामध्ये पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवला जाणार। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढील 1 ते 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता। डिसेंबर महिन्यात 13 किंवा 14 तारखेला मतदान होण्याचा अंदाज। चंदगड नंतर कागल नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातल्या बैठकीत निर्णय। उद्या कोल्हापुरात मुश्रीफ आणि घाटगे एकत्र पत्रकार परिषद घेणार। बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतणे अशी लढत। युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांनी भरला अर्ज। वंचित बहुजन आघाडी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस यांच्यासह एकत्र लढणार। कणकवली शिंदे सेनेचा शहर विकास आघाडीला पाठिंबा। शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज। नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र। कणकवलीत नितेश विरुद्ध निलेश राणे असा सामना। एससी मधील ज्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं, सरन्यायाधीश भूषण गवईंचं विधान। आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळायला हवा, सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानं चर्चा। मुरलीधर मोहोळ आणि रणजित सिंह निंबाळकरांच्या प्रकरणावेळी दमानिया कुठे गेल्या होत्या, सुषमा अंधारेंचा सवाल। अजित पवारांनी राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमानियांचा आरोप। अजित पवारांनी मुंबईतलं रुग्णालय पीपीपी तत्वावर तेरणाला दिल्याचा दावा। जुन्नर विभागातल्या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी। एआयचा वापर करून सायरन वाजवून बिबट्या आल्याचं कळवणार। वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निर्णय। अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद। बिबट्याला ठार मारण्यासाठी महिलांनी अडवला होता वन विभागाचा पिंजरा। अखेर महिलांची समजूत काढल्यानंतर बिबट्याला विहिरीतून केलं जेरबंद। नाशिकच्या देवळाली कॅम्पच्या लवित परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन। परिसरातल्या नागरिकांच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद। वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू। मुंबईतल्या घाटकोपरच्या केव्हीके स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा। कॅन्टीनमधील वडापाव आणि सामोसे खाल्ल्याने मुलांना त्रास। तेलामध्ये कापूर पडल्याचं समोर। पुण्यातल्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात। 4 ते 5 गाड्यांची एकमेकांना धडक। सुदैवानं जीवितहानी नाही, गाड्यांचं मात्र नुकसान। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा। मानवतेविरुद्धच्या 5 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा। आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं सुनावली शिक्षा। सौदी अरेबियातल्या मदिनाजवळ बस आणि डिझेल टँकरचा मोठा अपघात। अपघातात 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती।